वित्तमंत्री सीतारामन यांनी या बजेटमध्ये सर्वांनाच दिलासा दिला आहे. 2014 ते 2025 सालादरम्यानचे हे सर्वोत्कृष्ट बजेट आहे असे म्हणण्यास हरकत नाही. 12 लाख पर्यंतच्या कमाईवर कोणताच इन्कम टॅक्स नाही. स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000 ठेवण्यात आले आहे. मागील 4 वर्षांचे IT रिटर्न एकसाथ करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील सूट 50,000वरून वाढवून 1 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. कॅन्सर रोगांवरील 36 औषधे संपूर्ण ड्युटी फ्री करण्यात आली आहेत. TV, मोबाईल, इलेक्ट्रिक कार, देशात तयार झालेले कपडे, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार. जलजीवन मिशनसाठीचे बजेट 100% वाढवण्यात आले. उड्डाण योजनेअंतर्गत 120 शहरे जोडली जातील. त्यामुळे या उडाण योजनेचा लाभ अजून 4 करोड विमान प्रवाशांना मिळणार. विमा क्षेत्रात 100% FDIला मंजुरी, त्यामुळे विमा स्वस्त होणार. खाद्यतेल पुरवठ्यासाठी आत्मनिर्भरता होण्यासाठी 6 वर्षांचे नियोजन. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना, किसान क्रेडिट कार्डची योजना मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली. 2 घरे असणाऱ्या घरमालकाला टॅक्समध्ये सूट. सर्व सरकारी शाळेत ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळणार. AI सेंटर वाढवण्यासाठी 5,000 कोटी. भारत देश हा खेळणी बनवण्याचा, जागतिक देश बनवण्याचा मानस. MSMEसाठी लोन मर्यादा 5 कोटींवरून वाढवून 10 कोटी करण्यात आली. स्टार्टअपसाठी ही मर्यादा 10वरून 20 कोटी करण्यात आली आहे. अशा अनेक योजनांमध्ये उद्योग, व्यापार, शेती, विद्यार्थी, नोकरदारांना लाभ मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.